नमस्कार. अंजली किचनमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे. तर इथे पाहू शकता तुम्ही रविवारचा दिवस आहे, म्हणजे आपल्या कुटुंबासाठी खास सुट्टीचा दिवस आहे हा. तर एखाद्या ठिकाणी जर फिरायला जायचं म्हटलं तर जवळपास म्हटलं तर पुण्यातलं हे छान असं खडकवासला धरण. इथं पाहू शकता खडकवासला धरणाला आम्ही आज फिरण्यासाठी आलेलो आहे. रविवारचा दिवस आहे, शिवला फिरण्यासाठी आम्ही आणलेलो आहे. तर इथं पाहू शकता धरण अगदी 100% भरलेलं आहे. 4 ते 5 पावसामध्ये धरण फुल भरलेलं आहे आणि छान असं हे धरणाचं गढूळ असं पाणी बघा इथं मला पाहायला भेटलेलं आहे. त्यानंतर आता इथं बघा कडेला दिसणारी ही सगळी पूर्ण चौपाटी अगदी फुल भरलेली होती. रविवार असल्यामुळे इथं फार गर्दी होती. तर चौपाटी म्हटले की सर्वजणांचं आवडीचं ठिकाण आहे. तर भरपूर असे छान छान पदार्थ इथं खायला मिळतात. सर्वात भारी म्हणजे इथं कांदा भजी आपल्याला छान मिळतात. तर इथं पाहू शकता तुम्ही समोर जे दिसतंय ते सर्व बघा हे धरण आहे आणि अगदी जवळून आपण हा व्हिडिओ काढलेला आहे. भरपूर असं बघा हे गढूळ पाणी आहे आणि त्यानंतर इथं हळूवार सुटणाऱ्या लाटा. तर इथं पाहू शकता सर्वीकडे आपण इथं कॅमेरा फिरून दाखवूया. तर मस्त बघा हे धरण फुल भरलेलं आहे. अगदी 100% हे धरण बघा भरलेलं आहे आता. मस्त शांत लाट आहे. संध्याकाळची वेळ असल्यामुळे खूप छान वाटत होतं आणि इथं पाहू शकता ह्याच्यामध्ये जे झाड दिसते ते सर्वात छान दिसतं. त्यानंतर बघा इथं आता आपण धरण पाहिलं, त्यानंतर आता कडेला आपण इथं खाऊ गल्ली आहे, तिथं थोडं आपण खाण्यासाठी पदार्थ घेणार आहे. तर इथं पाहू शकता धरणाच्या खूप शांत लाटा बघा इथं संध्याकाळच्या वेळेला असतात. एकदम मस्त वाटतं. एखाद्या दिवशी जर तुमच्या मनाला शांतता हवी असेल तर ह्या ठिकाणी तुम्ही जरूर या किंवा तुमच्या कुटुंबासाठी, मुलांसाठी. तर हे ठिकाण खूप छान आहे बघा. इथं सुंदर सुंदर असे बघा इथं पदार्थ मिळतात. तर आम्ही इथं ओली भेळ घेतली, कांदा भजी घेतली, त्यानंतर स्वीट कॉर्न घेतले आणि मस्त इथं बघा थोडंसं आम्ही खाल्लं पिल्लं. शिवला पण फार मज्जा येत होती, कारण की भरपूर असं इथं खेळण्यासारखं म्हणजे म्हटलं तर इथं पाणी पाहून तो खूप खुश झाला, कारण लहान मुलं पण खेळण्यासाठी होती. त्यानंतर इथं पाहू शकता तुम्ही असे छान छान इथं पदार्थ पण तुम्हाला भेटू शकतायत. तर मस्त बघा हे पदार्थ आहेत. चवीला एकदम भजी वगैरे एकदम छान असतात इथली. त्यामुळे ह्या पदार्थांची चव खूप छान होती. जरी आपण घरी भजी बनवली तर अशी लागत नाही. पण ह्या ठिकाणी आल्यानंतर ही कांदा भजी खूप कुरकुरीत लागतात. तर थोडं आम्ही खाण्यासाठी इथं घेतलेले. आता खाऊन झालं आणि आता बघा धरण पाहून आम्ही पुढे निघालेलो आहे. भरपूर ट्रॉफिक होतं. रविवारचा दिवस होता. अगदी फुल ट्रॉफिक होतं बघा. त्यामुळे आम्हाला संध्याकाळचं घरी येण्यास पण वेळ झालेला आहे. तिथे पाहू शकता तुम्ही. तर आता मी गाडीच्या इकडे चाललेली आहे. तर कडेला दिसतं हे सुंदर असं धरण आहे बघा. पाणी एकदम लाल भडक आहे. तर इथं पाहू शकता एकदम लाल भडक असं ह्या धरणाचं पाणी झालेलं आहे. आणि जर तुम्हाला एखाद्या दिवशी जर वेळ असेल तर तुम्ही नक्की खडकवासला धरण पाहण्यासाठी या. खूप छान वाटतं, मनाला शांतता वाटते, थोडंसं समाधान पण वाटतं. आणि आजचा हा ब्लॉग तुम्हाला आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा, कमेंट करा. धन्यवाद.